खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालंय। 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पुण्यातल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं। लेखक, विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। या सगळ्याविषयी आपण माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर भारतीय विज्ञान विश्वावर शोककळा पसरली आहे। नक्कीच आज पहाटेच जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे। झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। पण प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर यांची ओळख आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता, पण वयोमानानुसार ते सध्या बेडवरच होते आणि तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांचा जन्म आपण पाहिला तर मूळचे ते कोल्हापूरचे आहेत, पण गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यामध्ये स्थित होते आणि प्रसिद्ध असे खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती। पुण्यातल्या आयुकामध्ये सुद्धा त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि विविध संस्थांद्वारे विज्ञान संशोधन आणि प्रसाराला सुद्धा त्यांनी एक नवी दिशा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे जयंत नारळीकर मात्र आज आपल्यात नाहीये आणि आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि संपूर्ण विज्ञान क्षेत्रावर एक शोककळा सुद्धा पसरलेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता।